नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 500 वर्ष भारतीय लोक ज्या क्षणाची आतुरतेनं वाट बघत होते तो क्षण अवतरला 22 जानेवारी 2024ला. मी कशाबद्दल बोलतोय हे आपल्या लक्षात आलं असेलच. तो दिवस होता राम मंदिर प्रतिष्ठापनेचा. अयोध्येमध्ये रामलल्लाचं भव्य मंदिर उभारलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये या राम मंदिराचा लोकार्पण सोहळा झाला. या लोकार्पण सोहळ्याला अभूतपूर्व असा उत्साह होता, भक्तिभाव होता आणि देशातील अत्यंत मोजक्या निवडक अशा 8000 लोकांनाच त्या दिवशी राम मंदिराच्या प्रांगणामध्ये प्रवेश होता आणि त्यांनाच रामलल्लाचं पहिल्याच दिवशी दर्शन घेता आलं. त्यामध्ये कोल्हापुरातून जी हाताच्या बोटावर मोजता येतील अशी जी मंडळी गेलेली होती त्यामध्ये एक होत्या डॉक्टर सरोज शिंदे. मेजर संजय शिंदे आणि डॉक्टर सरोज शिंदे यांची अयोध्यावारी आणि 22 जानेवारी 2024चा त्यांचा जो काही अनुभव होता तो मला जाणून घ्यायचा आहे, समजून घ्यायचा आहे. कारण असं म्हणतात की रामलल्लाच्या त्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहता येणं हेच मुळात एक भाग्याचं आहे आणि तो क्षण याची देही याची डोळा ज्यांनी अनुभवल्या होत्या अशा डॉक्टर सरोज शिंदे आज आपल्यासोबत आहेत. आपलं स्वागत आहे. नमस्कार. मला पहिल्यांदा तुम्हाला विचारायचं आहे की मुळात तुम्हाला 22 जानेवारीला राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला जाण्याची संधी कशी मिळाली? आता जेव्हा त्या 22 जानेवारी 2024चा हा जो अभूतपूर्व सोहळा बघण्याची जी संधी मिळाली त्या संधी मिळाली त्याचं श्रेय जर बघितलं किंवा मला आता असं वाटतं की आपण फारच भाग्यवान निघालो. अगदी. आणि ते कसं काय आमच्यापर्यंत चालत आलं म्हणजे म्हणतात ना की आपल्या पूर्वजांची कृपा, आपल्या आईवडिलांचं पुण्य, आपल्या आयुष्यात जर काही आपण पुण्य केलं असेल लोकांसाठी, महालक्ष्मीची कृपा, कारण माझा जन्मही कोल्हापूरचाच आहे, तर हे मला वाटते सगळं पूर्वसंचित साठून आलं. त्यामुळे आम्हाला त्या दिवशी तिथे जाण्याचा योग आला. माझे मिस्टर मेजर शिंदे आर्मीत असल्यामुळे आर्मीची जी आमची कनेक्शन्स होती त्यामध्ये त्यांचे कोर्समेट होते, ते तिथल्या सिक्युरिटीचे चीफ होते. अच्छा. हां. आणि त्यांचा आमचा 30 वर्षाचा परिचय होता. तर त्यांच्याकडून आम्हाला नोव्हेंबरमध्ये आधी बोलवणं आलं की असं असं आहे तर तुम्हाला येण्याची इच्छा आहे का. तेव्हा राम मंदिर असं एक 500 वर्षापासूनचं आपलं स्वप्न साकारते, आपल्या मनातली भावना आहे, सगळ्या हिंदू धर्मीय लोकांची ती भावना आहे. एवढंच असं आणि भव्य दिव्य चालू आहे तिथे काम. कारण रोज आपण टी व्हीवर किंवा यूट्यूबवर बघत होतो कुठून दगड येतोय, कुठून लाकूड येतं आहे, हे सगळं चालू होतं. पण त्याची जी भव्यता होती ती जाणवायला मला वाटते मला डिसेंबर उजाडला जेव्हा सगळीकडून सारखं कानावर पडायला लागलं त्याची भव्यता. पण म्हणजे तुम्ही अयोध्येला जाण्यापूर्वी सुद्धा तुम्हाला या राम मंदिराच्या उभारणीबद्दल कल्पना होती? कारण आपण एक व्यस्त दिनक्रम असलेल्या डॉक्टर आहात, पण त्यातनंही तुम्हाला अयोध्येतील राम मंदिर उभारणीबद्दल उत्सुकता होती, कुतूहल होतं. आणि आपल्या भारतात जसं आता मोदीजी आल्यापासून अनेक भव्य दिव्य घटना होत आहेत, त्यातलीच ही एक भव्य दिव्य घटना होत आहे ह्याचं एक मनात कुतूहल नक्कीच होतं. अच्छा. आणि ती माझी परमेश्वर म्हणजे रामचरणी ती एक माझी श्रद्धा पण होती. त्यामुळे मला ते काम चालू आहे असं वाटत होतं. पण तेव्हा काही लोकांना जाता येईल आणि म्हणजे आता मला वाटते की जसं लोक म्हणतात की आम्ही 1947चा स्वातंत्र्य पहिला दिवस बघितला, भारत स्वतंत्र झालेला, किंवा अशा काही घटना लोक त्या काळी ज्यांनी याची देही याची डोळा बघितलं, तसं जसं आता हे मंदिर असं वर्षानुवर्ष चालेल, त्यांच्या मते 2500-3000 हजार वर्ष या मंदिराला काही होणार नाही, बऱ्याच पिढ्या या मंदिराकडे जातील. तर ह्या दिवसाची आपण साक्षीदार राहिलो हे मात्र फारच भाग्याचं लक्षण होतं. एक योग असतो असं आपण म्हणतो तसा तो योग तुमच्या भाई नशिबी होता, अतिशय नशिबी. पण मुळात तुम्ही डॉक्टर आहात, विज्ञानवादी विचार करता, काम करता, पण तुम्ही आस्तिक आहात का? मी डेफिनेटली आस्तिक आहे. लहानपणापासून माझ्या घरात सुद्धा एक RSSचं वातावरण होतं. माझ्या घरातली बरीच लोक RSS मध्ये होती, हिंदू विश्व परिषद, आणि आमच्या घरात पूर्ण धार्मिक आणि शैक्षणिक आणि शास्त्रीय म्हणतात असं संपूर्ण वातावरण होतं. त्यामुळे
घरात रामायण महाभारताचे धडे पण आम्ही लहानपणापासून शिकलेलो आहोत. अच्छा. घरात रामरक्षा न चुकता म्हणली जायची बालपणापासून ते आजतागायत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा एक संस्कार होताच. अच्छा. आणि जेवढे आम्ही विज्ञानवादी आहोत, जेवढे वास्तवतावादी आहोत, तेवढेच आम्ही आमच्या सनातन धर्मावर विश्वास ठेवणारे पण आहोतच. 22 जानेवारीला अयोध्येमध्ये रामाच्या मंदिराचं लोकार्पण सोहळा झाला. त्याच्यासाठी तुम्ही प्रवास कोल्हापुरातनं कधी सुरू केलात आणि प्रचंड सुरक्षा व्यवस्था होती, म्हणजे ज्याला आपण अभूतपूर्व असं म्हणू अशा पद्धतीने मी जे काही वाचलं बघितलं त्यानुसार संपूर्ण त्या राम मंदिर परिसराला 5 वेढ्यांमध्ये सुरक्षा व्यवस्था होती. अगदी बरोबर. तुम्ही प्रवास कुठनं सुरू केलात आणि आत अयोध्येत प्रवेश करताना तुम्हाला तुमच्या सिक्युरिटी चेकिंगला कसं सामोरं जावं लागलं? आम्ही 21 तारखेला इथून निघालो. 21 तारखेला आम्ही कोल्हापूर ते दिल्ली विमान सेवा घेतली आणि दिल्ली टू लखनौ गेलो आम्ही. लखनौला गेल्यानंतर आम्हाला ॲक्च्युली आधी आर्मी अकोमोडेशन्समध्ये जागा मिळाल्या होत्या, पण एक दिवस आधी तिथे 10 पूर्वीचे अध्यक्ष म्हणजे आर्मी नेव्ही एअरफोर्सचे मागचे एक 10 चीफ आल्यामुळे आम्हाला त्या दिवशी लखनौमध्येच राहावं लागलं. 21 तारखेला आम्ही लखनौमध्ये राहिलो आणि 22 तारखेला सकाळी आम्ही साधारण 7-7:30 वाजता लखनौहून अयोध्याकडे निघालो. किती वाजता तुम्हाला मंदिरात पोहोचायचं होतं? आम्हाला आधी आमचा जो टायमिंग होता ते 120 किलोमीटर दाखवत होतं आणि तसं 2-2.5 तासच लागतात, कारण योगी आदित्यनाथांच्या अथक परिश्रमामुळे पूर्ण UPचं चित्रच पालटलेलं जाणवलं पाय ठेवल्यापासून. कारण मी UP आर्मीत आम्ही देहरादूनमध्ये पोस्टिंगला असतानाही बघितलं होतं, तेव्हा संपूर्ण गलिया रस्ते छोटे म्हणजे अगदीच पॅथेटिक अवस्थेतलं बघितलं होतं. आणि आता 20-25 वर्षांनी गेले तेव्हा लखनौपासून अयोध्येपर्यंत पूर्ण 8 पदरी रस्ते, अतिशय स्वच्छ, अतिशय सुंदर केलेले रस्ते, चहोबाजू दुतर्फा झाडं, मध्ये झाडं लावलेली. त्यामुळे हे रस्त्याचं वर्णन ऐकलं होतं, प्रत्यक्ष बघितल्यावर जे आपलं टायमिंग होतं ते आम्हाला 2.5 तास दाखवत होतं. पुढची काही कल्पना नव्हती सिक्युरिटी कुठपासून चालू होईल. पण लखनौहून अयोध्येचा जसा मार्ग घेतला तेव्हा आम्हाला जवळजवळ 10 सिक्युरिटी लेअरमधनं जावं लागलं. त्यामुळे पोचायला जवळजवळ 3-3.5 तास लागले आम्हाला. किती वाजता अयोध्येत पोहोचलात त्या दिवशी? आम्ही साधारण 11:30 वाजता पोहोचलो अयोध्येमध्ये. तेव्हा सोनू निगम त्यांचं गाणं चालू होतं. त्यानंतर मंदिर परिसरात आम्हाला 11:30 ते 12 वाजले पोहोचायला. त्या दरम्यान पोहोचलो आम्ही. पण अयोध्येमध्ये प्रवेश करताना मनात काय भावना होत्या? मी सांगू का, एक अलौकिक भावना निर्माण झाली आपोआपच ते वातावरण बघितल्यानंतर. कारण पूर्ण रस्त्यामध्ये संपूर्ण झेंडे लावले होते, संपूर्ण दुतर्फा रामाचे मोठे मोठे पोस्टर्स लावले होते, रामायणांचे पोस्टर लावले होते. अयोध्या नगरीमध्ये प्रवेश करताना संपूर्ण गुढीपाडव्याला जसं शहर सजलं होतं तसं शहर पूर्ण सजवलं होतं, फुलांनी सजवलं होतं दुतर्फा रस्त्यावर, म्हणजे पूर्ण हायवे सजवले होते. आणि सगळीकडे रामाचे राम सीता लक्ष्मण आणि संपूर्ण रामायणाचे जेवढे काही पोस्टर्स आणि हे लावले होते ते संपूर्ण लावले. त्यामुळे भारावल्यासारखं वाटत होतं, काहीतरी म्हणजे असं काहीतरी भव्य दिवस बघायला मिळेल असं नक्कीच वाटलं होतं. पण मग जेव्हा प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आले आणि त्यानंतर जो कार्यक्रम सुरू झाला तेव्हा पंतप्रधान हे मंदिराच्या आतल्या बाजूला होते आणि बाकीचे सर्व प्रेक्षक किंवा सर्व निमंत्रित यांच्यासाठी वेगळी बैठक व्यवस्था होती. त्यामध्ये आपण कुठे होतात? साधारण आम्हाला विंग 5 होता, 5वं. तर आमच्या डाव्या बाजूला साधारण सर्व साधू संतांचा जो आपण बघत होतो टीव्हीवर त्यांचं विंग होतं. त्याच्या पलीकडच्या विंग मध्ये आम्ही होतो. आणि अगदी समोरचा विंग होता नंबर 1चा. त्याच्यामध्ये संपूर्ण आपले मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट वगैरे आलेले, बॉलिवूडचे मोठे कलाकार आले होते, ते सगळे संपूर्ण पहिल्या विंगमध्ये, फर्स्ट विंगमध्ये होते. आणि मग अशा त्यांनी एकूण 8 विंग केल्या होत्या, 1,000च्या 8 विंग होत्या. किती वाजता कार्यक्रम सुरू झाला आणि किती वाजता संपला? साधारण लोक 9-9:30 पासून यायला लागली होती. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे योगी आदित्यनाथजी तिथे 8:30ला स्वतः आले आणि ते संध्याकाळी 7:30ला तिथून गेले. ते आपण घरात कार्यक्रम असल्यानंतर जसं आपण एक होस्ट म्हणून उभारतो त्याप्रमाणे यजमान पद त्यांनी भूषवलं होतं. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक अतिथीची ते सर्वांची बोलत होते, त्यांच्याशी तुम्ही कसे आलात, कुठून आलात वगैरे ह्याची चौकशी करत होते.
आणि आमच्या नशिबाने सुद्धा योगी आदित्यनाथ बरोबर मला 5 मिनिटं बोलण्याची संधी मिळाली. अच्छा. आणि त्यांचंही आम्ही कौतुक केलं त्यांच्या कामाचं, कारण दिसतच होतं तिथे काम जे झालंय उत्तर प्रदेशमध्ये ते दिसत होतं. त्यामुळे त्यांच्याशी 5 मिनिटं आम्हाला बोलण्याची संधी पण मिळाली. पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण वैदिक धार्मिक कार्यक्रम झाले आणि मग पंतप्रधान त्या मंदिरातून बाहेर पडल्यानंतर बाकीच्यांना प्रवेश दिला होता. तुम्ही जेव्हा पहिल्यांदा मंदिरामध्ये प्रवेश केलात आणि रामलल्लाच्या त्या अतिशय लोभस सुंदर मूर्ती समोर उभारलात, त्यावेळी मनात काय भावना आल्या होत्या? काय वाटलं त्यावेळी? फिलिंग काय होतं? फिलिंग म्हणजे किती पुण्य कमवलंय असं मला वाटलं आत गेल्यानंतर. की एक तर पहिले 3 तास जेव्हा मोदीजी साधारण 12च्या दरम्यान, 12च्या आधी आले, ते जो मुहूर्त होता 12:29चा त्याच्या आधी ते आल्यानंतर ते जेव्हा संपूर्ण तो हे घेऊन गेले आतमध्ये पूजेचं सामान, आणि ते 20-25 अर्धा तास आम्हाला सगळ्यांना स्क्रीनवर बघायला लागलं. अच्छा. त्यांचं जे प्राण प्रतिष्ठेचा सोहळा सगळ्यांना बाहेर बघायला मिळाला. आत थोडकेच मोजकेच लोक होते तेव्हा. म्हणजे आपण जे बाहेर लोक होता त्यांच्यासाठी तिथं मोठे स्क्रीन लावले होते मोठे. आणि आत मोदीजींचं जेव्हा झालं ते पूजा संपूर्ण झाली त्यानंतर सगळेजण बाहेर आले आणि मग आपण सगळ्यांनीच टीव्हीवर त्यांची भाषणं वगैरे ऐकली. आणि तुम्हाला खरं सांगते, म्हणजे त्या भाषणांच्या वेळेचं मी थोडक्यात सांगते. जेव्हा मोदीजी बोलले राम गर्व आहे, राम हे आहे आणि रामाबद्दल, आणि कसा तर राम लल्ला अभी टेंट में नहीं रहेंगे, ह्या वाक्याच्या वेळी लिटरली कधी डोळ्यातनं पाणी आलं. म्हणजे माझ्या डोळ्यातनं 1-2-3 वेळा तरी पाणी आलं तिथे. आणि ते काही कोणी असं सांगितलं नव्हतं, कोण कुणाकडे बघतच नव्हतं, इतकं सगळेजण भारावलेले होते. पण ते कसं काय एवढं म्हणजे आनंदाश्रू, एक समाधानाचे अश्रू, आणि असे ते 3 वेळा तरी माझ्या डोळ्यातनंच पाणी आलं तेव्हा. आणि मग जेव्हा ते संपूर्ण त्यांचं भाषण झालं, सर्व अतिथींचं भाषण झालं, त्यानंतर एक विंग त्यांनी आम्हाला आत जायला परवानगी दिली. आणि जेव्हा आम्हाला आत प्रत्यक्ष जायला मिळालं, त्या पायऱ्या चढताना असं एक अरे वा काय भव्य आहे, किती सुंदर कोरीव काम केलेलं, संपूर्ण फुलांनी आच्छादलेलं असं मंदिर तर मला वाटतं मी पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात बघितलं. आणि आत गेल्यानंतर त्या राममूर्तीकडे बघितल्यानंतर असं वाटलं की त्या बाळाला आपण उचलून हातात घ्यावं, एवढा भाव होता त्या मूर्तीत बोलका. आणि जेव्हा संपूर्ण म्हणजे एक विंग सोडताना नाही 1,000 लोक होतीच, सिक्युरिटी होती. त्यानंतर जेव्हा पहिल्यांदा दर्शन झालं तेव्हा साधारण 2 ते 3 मिनिटं दर्शन मिळालं. मग तिथून आम्ही बाहेर पडलो. परत मंदिरातच सगळा बाकीचा भाग आम्ही निहाळला, संपूर्ण मंदिरातल्या गोष्टी बघितल्या. आणि साधारण 6-6:30ला संध्याकाळी संपूर्ण लोकांचं दर्शन झालं होतं. मग लोक एकमेकांशी भेटत होते, बोलत होते, फोटो काढत होते, हे सगळं चालू होतं. पण त्या दिवशी बाहेरच्या अन्य लोकांना प्रवेश नव्हता, फक्त निमंत्रितांना त्यांनी रात्री 11 पर्यंत मंदिर चालू ठेवलं होतं. अच्छा. आणि मला नंतर 6-6:30ला जाणवलं की आता मंदिरात कोणीच नाहीये. सगळ्यांचं बघून झालं, अगदी तुरळक माणसं होती. मग मी म्हटलं आपण पुन्हा जावं. मग मी पुन्हा आत गेले आणि 1 तासभर फक्त रामलल्लांच्या समोर बसून राहिले. तिथे हटकायला कोणीच नव्हतं, कारण बाहेरचे कोणी नव्हते. सिक्युरिटीची लोकही रिलॅक्स झाली होती. जवळजवळ सगळे अतिथी जाण्याच्या मार्गावर होते आणि मंदिर खुलं होतं. त्यामुळे त्या 1 तासात मला ज्या काही अरुण योगीराजनी बनवलेल्या त्या मूर्तीचे प्रत्येक भाग आणि भाग निरखून बघायला मिळाले. त्या डोळ्यातला भाव बघायला मिळाला. आणि खरंच सांगते, तो शब्दात वर्णन करण्यापेक्षा ना माझ्या हृदयात बसलाय, जो मला आयुष्यभर तो भाव माझ्या शरीरात राहील. काही भावना असतात त्या शब्दात सुद्धा व्यक्त करता येत नाहीत. म्हणजे असं म्हणतात की काही क्षण हे फक्त अनुभवण्याचे क्षण असतात. अगदी तसा तो क्षण होता, अतिशयच अनुभवण्याचाच होता. त्या मूर्तीकडे बघितल्यानंतर आपले पूर्वज, आपला सनातन धर्म, हे सगळं डोळ्या समोर येत होतं. एक मुळात ती मूर्ती इतकी सुंदर बनवलेली आहे आणि त्या मूर्तीच्या चेहऱ्यावरचे सात्विक भाव, त्या मूर्ती असलेलं तेज, म्हणजे ती रामलल्लाची म्हणजे छोट्या श्रीरामांची मूर्ती आहे. पण ती मूर्ती बघितल्यानंतर कोणत्याही जाती धर्माचा, कोणत्याही पंथाचा माणूस हा नक्कीच नतमस्तक होईल. इतकी सुंदर मूर्ती, म्हणजे माणूस स्वतःला हरवूनच जाईल. बरोबर. म्हणजे त्या दिवशी म्हणजे एकूण त्या वातावरणाचा कसा असर असतो की आम्ही सकाळी जेव्हा 8:30ला घर सोडलं तेव्हा आम्ही नाश्ता करून निघालो
आणि संध्याकाळी आम्ही ते राम मंदिराचा परिसर 8 वाजता आम्ही तिथून बाहेर निघालो. त्यांनी अतिशय अतिथींची उत्तम सोय केली होती. संपूर्ण 8,000 लोकांना नाश्ता, वर्किंग लंच, नंतर पाणी, चहा, संपूर्ण व्यवस्था अतिशय चोख होती. त्या मंदिराच्या प्रांगणातच ही सगळी व्यवस्था केली होती. प्रांगणातच सोय होती, कुठेही जायची गरज नव्हती. आणि स्वयंसेवक इतके नतमस्तक होऊन सगळ्या अतिथींची सेवा करत होते. त्यामुळे पण त्या 8-10 तासात पाणी प्यायची सुद्धा इच्छा झाली नाही. आपण जे म्हणतो तहान भूक विसरून लीन होणं, म्हणजे संध्याकाळी जाणवणारे आपण काहीच दिवसभरात खाल्ले. म्हणजे इतकं तहान भूक हरपून त्या वातावरणात आम्ही म्हणजे संपूर्ण आमचं काय म्हणतात समर्पण झालं होतं किंवा आम्ही वातावरणात समरस होऊन गेलो होतो टोटल. मला सांगा, तुम्ही अयोध्येला गेलात, राम मंदिराच्या प्रांगणात गेलात, रामलल्लाचं दर्शन घेतलं, त्या दिवशी तुम्हाला प्रसाद म्हणून काही मिळालं का? प्रसाद म्हणजे प्रत्येक गोष्टीत इतकी भव्यता त्यांनी निर्माण केली होती की तिथे आलेल्या प्रत्येक अतिथीच्या हातात त्यांनी एक अतिशय सुंदर अशी ज्यूटची एक बॅग दिली होती. बर. त्या बॅगेमध्ये हा एक प्रसाद आहे, हे बघ. हा अच्छा. असा एक बॉक्स आम्हाला सगळ्यांना दिला होता. बर. ह्याच्यामध्ये प्रसाद होता. म्हणजे त्याच्यामध्ये प्रसादामध्ये त्यांनी असं हे प्रत्येकाला दिलं होतं असं चिक्की टाईप लाडू. ही एक राम दिया म्हणून प्रत्येकाला दिला होता. नंतर ह्याच्यामध्ये त्यांनी अक्षता आणि धागा दिला होता आपला हातात बांधण्याचा. प्लस ह्याच्यामध्ये शरयू नदीचं पाणी दिलं होतं. वा. म्हणजे आपण जसं गंगेचं पाणी आणतो तसं त्या दिवशी अयोध्येत आलेल्या सगळ्यांना शरयू नदीचं पाणी दिलं. शरयू नदीचं पाणी. नंतर हे आपली खरी दैवत म्हणजे पंचमहाभूतातील हे जलतत्व, हे कुंकू दिलं होतं प्रत्येकाला आणि रुद्राक्ष. बर. असा एक बॉक्स. नंतर विश्व हिंदू परिषदेचं श्री अशोक सिंगलजींनी लिहिलेले पुस्तक. बर. आणि हा धागा आणि हे जय श्रीरामाचं असं उपर्ण किंवा हा झेंडा. अच्छा, झेंडा आहे हा, असा अडकवायचा. वा. हे सगळं त्यांनी प्रत्येक अतिथीच्या हातात दिलं. म्हणजे मी त्यांना असं म्हटलं की आम्ही एकत्रच आहोत, एक नाही म्हटले, व्यक्तीला देणार होतो आम्ही. अच्छा, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला दिलं. त्यामुळे आमच्या घरात 2 बॉक्स आले. वा वा. ही इतकी भव्यता होती ना कार्यक्रमात. प्रत्येक कार्यक्रमातली प्रत्येक गोष्ट अतिशय भव्यतेने आणि अतिशय मनापासून केली होती त्यांनी. त्यामुळे हे तर मी आयुष्यभर ठेवीन माझ्याकडे अजेंडा. पण मला सांगा, या संपूर्ण कार्यक्रमाचा तुम्ही अनुभव घेतलात, पण कुठेतरी असं वाटलं का कधी की अयोध्येमधल्या सुरक्षा व्यवस्थेचा अतिरेक झाला आणि त्याचा त्रास होतोय म्हणून? त्याची दुसरी बाजू. आता ही दुसरी बाजू म्हणला तर आपल्याला त्रास असं म्हणता येणार नाही, कारण आम्ही का ते ॲक्सेप्ट केलं. तिथे येणारा म्हणजे बाकी जी अतिशयच VVIP लोक आलेली होती तिथे, देशभरातून नाही तर जगभरातून आली होती. आणि आपले पंतप्रधान तिथे होते, त्यांची सिक्युरिटी, योगी आदित्यनाथ त्यांची सिक्युरिटी, राज्यपाल महोदय होत्या, नंतर आपले RSS मोहन भागवत होते त्या. आणि तिथे आलेल्या मला वाटते जे गणमान्य होते, जे 1 नंबरच्या विंगमध्ये बसले होते, त्या प्रत्येकाचीच ऑलमोस्ट झेड सिक्युरिटी म्हणतो तशी होती. आणि ह्या एवढ्या गणमान्य लोकांच्या इथे सिक्युरिटी किंवा जी थ्रेट होती त्यांना, त्याच्यामध्ये कुठलाही त्यांना मला वाटते चान्स किंवा असं घेऊ शकत नव्हते ते. त्यामुळे सिक्युरिटी त्यांनी अतिशयच हाय लेवलला ठेवली होती. प्रत्येकाला QR कोड दिला होता. इवन आमच्या गाडीचा ड्रायव्हर, त्याची आयडेंटिटी आम्हाला आधी पाठवावी लागली होती. गाडीचा नंबर पाठवावा लागला होता. गाडीचे सगळे कागदपत्र त्यांनी आधी चेक केले होते. म्हणजे चुकून गाडी बदलली असती तरी आम्ही आज जाऊ शकलो नसतो तिथपर्यंत. एवढी सिक्युरिटी आणि अतिशय मायक्रो प्लॅनिंग, कारण त्यांना ती चोख व्यवस्था ठेवणं गरजेचं होतं. त्यामुळे आम्ही ती एक्सेप्ट केली. ठीक आहे का, अगदी शेवटी वाटलं अरे बाबा आता तरी सोडा, झालं की इतक्या वेळा चेक करू, तरी शेवटी QR कोड स्कॅनिंग होतच, जे अगदी शेवटचं होतं ते. तिथंही तो बिल्ला स्कॅन करून 5 मिनिटं चेक करूनच सोडलं त्यांनी आम्हाला. मंदिराचं एकूण सौंदर्य किंवा स्थापत्यशास्त्राच्या अनुषंगानं मंदिर तुम्हाला कसं वाटलं? म्हणजे आपल्याकडे 2 शैली म्हणतात ना, एक नागर शैली आणि एक दाक्षिणात्य शैली, द्रविडियन.
तर हे नागर शैलीतलंच आहे बांधकाम पूर्ण. आणि जे आधी इतकं ऐकून गेलो होतो म्हणजे दगड ग्रॅनाईट वगैरे आले राजस्थानमधनं किंवा आपल्या इकडून सागवान गेलो होतं चंद्रपूर भागातून, त्याचे दरवाजे बनवले होते, त्याला पूर्ण सोनं लावलं होतं त्याच्यावर आणि त्याच्यावर कार्व्हिंग केलं होतं. हे सगळं जे स्थापत्य म्हणजे ते आधी आता जाणार म्हणून मी थोडं वाचूनही गेले होते की आधी त्यांनी जे संपूर्ण रॉक स्ट्रक्चर खाली उभं केलं, त्यानंतर 21 फूट मंदिर वर केलं, त्याच्यानंतर 3 मजली बांधकाम होतं आणि आता 1 मजलाच बांधून तयार आहे, त्याच्या पुढचं बांधकाम आता चालू आहे. तर त्या शैलीला म्हणजे तोडच नव्हती, म्हणजे कुठेही काही आपण त्याच्यातून खोटच काढू शकत नाही. अप्रतिम म्हणावं असंच वर्णन होतं. संपूर्ण दगडात कोरीव काम होतं, त्या कोरीव काम केलेल्या मूर्तींवर भाव होते, त्यांचे दागिने, त्यांच्या नृत्य पोजे संपूर्ण म्हणजे एक एक हनुमानाची मोठी मूर्ती साकारलेली होती आतमध्ये. तिथे संपूर्ण भीमरूपी आणि हनुमान चालिसा कोरलेलं होतं. अच्छा. हा, तुम्ही स्वतः एक डॉक्टर आहात, सुशिक्षित आणि जबाबदार नागरिक आहात या देशाच्या. एकीकडे राम मंदिरच्या उभारणीबद्दल जो इतिहास आहे तो इतिहास हा थोडासा रक्तरंजित आहे, त्याच्यावरून भारतीय राजकारणामध्ये ध्रुवीकरण झालेलं आहे. अशा वेळेला ज्या वेळेला तुम्ही अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला पहिल्याच दिवशी पंतप्रधान महोदयांच्या उपस्थितीमध्ये असलेल्या कार्यक्रमाला हजर होता, त्यावेळेला जेव्हा त्या मंदिरात गेलात त्यावेळेला तुम्हाला असं वाटलं का की अरे यातल्या धार्मिक किंवा राजकीय ध्रुवीकरणाचा मुद्दा बाजूला ठेवून या मंदिराकडे बघितलं पाहिजे, की एक भारतीय नागरिक म्हणून हा तुमचा हक्क होता आहे आणि तो मिळाला? कोणती भावना तुम्हाला आधी महत्त्वाची वाटली त्यावेळी? रक्तरंजित इतिहास मला वाटते कुठल्याही चांगल्या गोष्टी होण्याच्या आधी त्याला एक किनार असतेच रक्तरंजित इतिहासाची. पण मला आत गेल्यानंतर खरंच वाटलं की माणसांनी कितीही आयुष्यात मोठं झालं तरी एक नतमस्तक होण्यासाठी प्रत्येक माणसाला एक गरज असते, एक आपलं कुठेतरी श्रद्धास्थान असतं आणि ते श्रद्धास्थान मला तिथे प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी आहे असं वाटलं. जरी तो कुठल्याही धर्माचा असला तरी सुद्धा एक श्रद्धास्थान आणि नतमस्तक होण्याचं स्थान आहे असं मला वाटलं. आणि लोकांनी राजकीयदृष्ट्या त्याचा वापर न करता, म्हणजे कुठल्याही पक्षाच्या लोकांनी राजकीयदृष्ट्या वापर न करता एक भारतीय सनातन म्हणून आपला जो गर्व आहे, अभिमान आहे, आपली संस्कृती आहे, त्याचा एक गर्व म्हणून त्याच्याकडे बघावं असं मला वाटतं. तुम्ही मंदिर संपूर्ण बघितलं, तुम्ही जवळपास 6 ते 7 तास तुम्ही राम मंदिराच्या प्रांगणात होतात आणि तुम्ही सांगितलं जवळपास 1 तास तुम्ही रामलल्लाच्या मूर्ती समोर होता. त्यानंतर तुम्ही अयोध्येमध्ये त्या दिवशी राहिला होतात, काय केलं होतं? त्या दिवशी आम्ही अयोध्यामध्ये राहिलो आणि साधारण थोडं वातावरण आणि मंदिरातून जेव्हा आम्ही बाहेर आलो तेव्हा संध्याकाळचे 8:30 वाजले होते. रस्त्यावर लाखो लोक होती. संपूर्ण भारतातनं, कोणी चालत, कोणी सायकलवरून, कोणी असं संपूर्ण भारतातून लोक आली होती आणि ते मंदिराच्या बाहेर उभे होते आणि संपूर्ण अयोध्या नगरीत दीपोत्सव होता त्या दिवशी. संपूर्ण अयोध्या नगरीत लाखो आपल्या तेलाच्या पणत्या लावल्या होत्या, नंतर आकाशकंदील लावले होते, भगवे झेंडे लावले होते आणि तो जो पूर्ण मार्ग आहे तो संपूर्ण दीपोत्सवाचा मार्ग झाला होता. रात्री शरयू नदीच्या काठावर पर्यंत तिथे पूर्ण दीपोत्सव होता. पण तिथल्या स्थानिक लोकांच्या मनात भावना काय होत्या किंवा त्यांच्याकडनं काय रिॲक्शन्स तुम्हाला ऐकायला मिळाल्या? मला वाटते स्थानिक लोक तर म्हणतात ना 7व्या आसमानवर होते संपूर्ण, कारण त्यांनी खूप इतिहास बघितला, तिथे झालेले दंगा फसाद बघितले, काही लोकांनी आपल्या जीवलगांना पण गमावलेलं आहे, काही लोकांना आपलं आर्थिक नुकसान सहन करावं लागलेलं आहे. तर ह्या सगळ्यातून आता आपल्याला इतके सुवर्ण दिन येणार आहेत आणि आलेले आहेत या भावनेने तिथला धार्मिक, म्हणजे मला आश्चर्य वाटलं की कदाचित हे आश्चर्य नसेल, जे आपल्याला पाहिजे तसंच होतं, पण जेव्हा माझं 2 मुसलमान लोकांची इंटरॅक्शन झालं तर ते सुद्धा आपल्या एवढेच खुश होते. म्हणजे मला त्याचं फार एक खूप कौतुक वाटलं आणि मी त्यांना विचारलं की आपल्याला ह्याचा आनंद किती आहे. ही सेड की बहन जी जितना आपको है ना उससे हमें ज़्यादा है, क्योंकि हम यही के हैं
और भगवान राम को तो हम भी चाहते हैं. खरं आहे. आणि ते मला वाचून खरंच चांगलं, म्हणजे योगी मी तर म्हणते आपल्या ह्या नवीन सरकार किती 2 फूट पडली असेल तरी दुसऱ्या समाजाचं, म्हणजे दुसऱ्या समाजाला सुद्धा बरोबर घेऊन तिथली लोक अतिशय समाधानी वाटली मला. कोणीही म्हणजे एक 10-15 वर्षापूर्वीची अयोध्या किंवा 10-15 वर्षापूर्वीचा उत्तर प्रदेश आणि आजचं राज्य किंवा आजची अयोध्या यात जमीन आसमानाचा फरक आहे, प्रचंड हे फरक. कुणीही मान्य करेल. अगदी अगदी, म्हणजे त्यात कुणी सांगण्याची गरज नाही. आणि मला वाटते जो माणूस ज्याला म्हणतात ना आपली पंचेंद्रिय ज्यांची जागी आहेत त्यांना पाऊल टाकल्याच फरक जाणवायला लागतो. आणि काय होतं, जेव्हा एक मंदिर बनतं त्यावेळेला देशातून नव्हे तर संपूर्ण जगभरातून लाखो पर्यटक भाविक यायला लागतात आणि संपूर्ण तिथली इकोसिस्टीम जी आहे, इकॉनॉमी जी आहे ती बदलते, अर्थचक्र गतिमान होतं आणि त्यातून त्या लोकांच्या राहणीमानामध्ये, जीवनमानामध्ये आमूलाग्र बदल बनलेला आहे. आणि तुम्ही जसं म्हटलात की मी पण वाचलेलं आहे त्याबद्दलचं की पूर्वी 10-15 वर्षापूर्वी अयोध्येमध्ये असलेले गल्ली बोळ किंवा तिथं असलेले दाटीवाटी, तिथली अस्वच्छता याच्यामध्ये आता आमूलाग्र बदल झालेला आहे. आमूलाग्र म्हणजे आपल्या अयोध्या नगरीमध्ये प्रवेश केल्यानंतर नगरीच्या आतले जे रस्ते होते ते 4 पदरी होते. बापरे. हा, नगरी शहरांतर्गत रस्ते 4 पदरी केलेले होते आणि संपूर्ण तिथं जी दुकानं दोन्ही साईडला असतात त्याला संपूर्ण एक सारखा त्यांनी कलर लावला होता आणि प्रत्येक दुकानावर धनुष्य बाणाची हे होती. बर. पण मुळात तुम्हाला अशा पद्धतीनं फिरण्याचा, पर्यटनाचा म्हणजे तुम्हाला तशी आवड आहे का? मला पर्यटनाची खूपच आवड आहे. सर्व प्रकारचं पर्यटन म्हणजे धार्मिक पर्यटन किंवा आपल्या हिमालयातले ट्रेकिंग करणे, हिमालय एक्सप्लोर करणे, सह्याद्री एक्सप्लोर करणे. कोल्हापूरमध्ये राहून सुद्धा जेवढ्या वेळेला जाता येईल रविवारी वगैरे जवळचे राधानगरी, गगनबावडा इथले ट्रेक करणे. मला पर्यटनाची प्रचंड आवड आहे आणि मला पर्यटनाला जाताना तिथलं काय महत्त्वाचं आहे, तिथे काय बदल झालेत किंवा ती जागा कशासाठी प्रसिद्ध आहे या गोष्टीचा मी स्वतः आधी अभ्यास करून जाते. म्हणजे माझ्या घरातले म्हणतात की आम्हाला गाईडची गरजच नसते, हिला सगळं म्हणजे अभ्यास करून गेल्यानंतर त्या तिथल्या गोष्टींचं आपल्याला जास्त आकलन होतं. दुसऱ्या दिवशी अनेक अभिमानाची गोष्ट अशी वाटली की आपला तिथूनच म्हणजे अगदी हाकेच्या अंतरावर मंदिरापासून लता मंगेशकर चौक केलेला आहे त्यांनी आणि तिथे संपूर्ण ते वीणा आहे, ती भव्य वीणा आहे. ती पण एक अशी प्राऊड फिलिंग वाटली की आपल्या लता मंगेशकर ज्या कोल्हापूरच्या आहेत त्या इथल्या आहेत आणि त्यांच्या नावाने तिथे एक मोठा चौक उभारला आणि तोही अगदी हाकेच्या अंतरावर आहे तिथे. असं म्हणतात की या देशाला खरी गरज आहे ती चांगल्या मोठ्या शैक्षणिक संस्थांची, चांगल्या आधुनिक हॉस्पिटलची. तुम्ही स्वतः डॉक्टर आहात, तर मंदिर किंवा कोणत्याही जाती धर्मांच्या प्रार्थनास्थळांचा अतिरेक करून चालणार नाही. तर या देशामध्ये IIT, IIM सारख्या जर संस्था उभारल्या तर देशाचं भवितव्य अधिक महत्त्वाचं आहे. तुमच्या दृष्टीनं मंदिरांचं खरोखर महत्त्व आहे का? माझ्या दृष्टीने मला असं वाटतं की माणसाला आयुष्यात सर्व दृष्टीने एक बॅलन्स हवा असतो. आपण मंदिरांकडे जर बघितलं तर भारतातली 250-300 अशी नगरं आहेत की त्यांची टोटल इकॉनॉमी फक्त मंदिरांवर चाललेली आहे. म्हणजे अगदी आपल्या महाराष्ट्रातलं जरी शिर्डी वगैरे स्थान घेतलं तिथं तर ही अशी जवळजवळ भारतातली त्याच्याहूनही जास्त असतील. पण मी मध्ये वाचत होते की इकॉनॉमी म्हणजे तरी आपण शैक्षणिक संस्था का देतो तर माणसाला त्याचं लाईव्हलीहूड मिळावं म्हणून. प्रत्येकच माणसाला लाईव्हलीहूड शिक्षणातूनच मिळेल असं नसतं. आता जेव्हा आपल्याकडे कुंभमेळा होतो तेव्हा कितीतरी 4 लाख कोटींची उलाढाल होते. म्हणजे अशिक्षित माणसापासून सुशिक्षित माणसापर्यंत प्रत्येकाला आर्थिक लाभ त्यातून होत असतो. हे राम मंदिर उभारल्यानंतर तिथल्या लोकांची जी राहणीमान आहे ते इतकं झपाट्याने बदलणार आहे. तिथला रिक्षावाला कमवू शकेल, तिथला गाईड कमवू शकेल, हजारो लोक तिथं व्हिजिट देतील, प्रत्येक माणूस एक पाण्याची बाटली तरी खरेदी करेल, जेवेल तिथे, तिथल्या लोकांना रोजगार मिळेल. तिथे जवळजवळ आता असं मी ऐकलं की 40 एक 5 स्टार हॉटेल्स आर इन वेटिंग आणि तशीच असंख्य हॉटेल्स होतील, तेवढं रोजगार निर्मिती होईल. त्यामुळे मंदिर आणि जे आता मंदिर आपलं उभारणार आहे त्यांच्यातून सुद्धा सोशल वर्क होणारच आहे, कारण त्या मंदिराच्या परिसरात सुद्धा एका हॉस्पिटलची निर्मिती होणार आहे. त्यामुळे
मला असं वाटत नाही की हा पैसा व्यर्थ आहे, तो सत्कारणी लावला जातो आणि त्यामुळे इकॉनॉमीला नक्कीच चालना मिळते. नाही, काय आहे की अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजात असं आपण म्हणतो, पण त्याच्या बरोबरीनं माणसाला आंतरिक उर्मी हवी असती जी श्रद्धेतून मिळते. Yes. आणि कुणी कुणावर कशी श्रद्धा ठेवावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. Yes. पण आपल्या देशामध्ये आपला भारतीय समाज म्हणजे आहे हे श्रद्धाळू आहे आणि कशावर ना कशावर तरी श्रद्धा आहे म्हणून चांगुलपण टिकून आहे असंही म्हणतात. अतिशय आणि हे बरोबर. सगळं जग जे चालू आहे ते चांगुलपणावर चालू आहे. अतिशय चांगुलपणावर चालू आहे. आपण शास्त्रीय दृष्ट्या म्हणलं तरी आपलं चंद्रयान जेव्हा गेलं त्याच्या आदल्या दिवशी ते सर्व सायंटिस्ट देवापाशी गेलेच होते. म्हणजे तुम्ही सायंटिफिकली जर तुम्ही साऊंड आहात किंवा अगदी एक्सपर्ट आहात म्हणून तुमची श्रद्धा नष्ट व्हावी असं काहीच नाही आहे. प्रत्येक माणसाला एक आयुष्यात श्रद्धा कुठेतरी ठेवावीच लागते. पुन्हा आपल्या मूळ विषयाकडे येऊया. अयोध्येला पुन्हा जायची इच्छा आहे का, आणि गेलात तर त्यावेळी काय करणार, काय बघणार? मला अयोध्येला परत जरूर जायची इच्छा आहे, पण मी आता फक्त ह्याची बघते की उर्वरित बांधकाम पूर्ण व्हावं. अच्छा. आणि जे मेन मंदिर आहे त्याच्या आजूबाजूला जी वाल्मिकी, शबरी अशी बरीच छोटी छोटी मंदिरं तयार होणार आहेत. ती मंदिर जेव्हा बांधकाम पूर्ण होईल, साधारण मला म्हणजे मी जे वाचलं त्याच्यावरून 2025च्या डिसेंबरपर्यंत संपूर्ण बांधकाम पूर्ण होईल असं त्यांचा आहे कयास आहे. तर मला वाटतं त्यानंतर आता माझी जायची इच्छा होईल. मेजर संजय शिंदे आणि डॉक्टर सरोज शिंदे या दाम्पत्याला कोल्हापुरातून 22 जानेवारी 2024ला अयोध्येला जाण्याची संधी मिळाली, बहुमान मिळाला आणि प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीमध्ये जो रामलल्लाचा लोकार्पण सोहळा झाला त्या कार्यक्रमाला डॉक्टर सरोज शिंदे उपस्थित होत्या. एक प्रवास वर्णन म्हणून आपण अनेक पुस्तकं वाचत असतो, पण आजच्या या मुलाखतीमधून आम्हाला प्रवास वर्णनात्मक आणि त्यातनं आलेल्या अनुभूतीवर त्यांच्या भावना समजून घ्यायच्या होत्या. म्हणून आज डॉक्टर सरोज शिंदे यांच्याकडेच येऊन आम्ही त्यांच्या अयोध्यावारीचा हा संपूर्ण वृत्तांत समजावून घेतला. आज डॉक्टर सरोज शिंदे आपल्याशी मनमोकळेपणानं बोलल्या याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.